बंदीनंतर देवगडमध्ये मासेमारी हंगामाला सुरुवात झालीय। हिरवा झेंडा दाखवून मासेमारी नौका समुद्रात रवाना झाल्यात। सुरक्षितता आणि शाश्वत मासेमारीचं आवाहन करण्यात आलंय। तब्बल 76 दिवसांच्या बंदीनंतर मासेमारीला सुरुवात झालीय। आजपासून सुरू होणाऱ्या आपल्या मासेमार हंगाम जो की 76 दिवसानंतर आज 16 ऑगस्ट 2026 पासून सुरुवात झालेला आहे। याकरिता सर्व मच्छीमार बंधू तसेच नौका मालक यांना आपण शाश्वत मासेमारीसाठी शुभेच्छा देतोय आणि सर्व मच्छीमारांनी कायदेशीर नियमाचे पालन करूनच मच्छीमारी करावी, समुद्राचा अंदाज घेऊनच मासेमारीसाठी उतरावं हे आपण त्यांना आवाहन। आता यावर्षी 15 ऑगस्ट पासून सुरू करण्याचे आम्हाला शासनाने आदेश दिले आणि त्यामुळे आम्ही सर्व मच्छीमार त्या आदेशाचं पालन करून आमच्या नौका आजपासून समुद्रामध्ये मच्छीमारीसाठी पाठवलेल्या आहेत। आता 15 दिवस मासेमारी उशिरा झाल्यामुळे थोडंसं माशाचं प्रमाण वाढू शकतं, मासेमारीत चांगला धंदा होऊ शकतो। पण आज विषय असा झाला आहे की डिझेलचा रेट जो आहे तो रेट वाढलेला आहे। बल्कमध्ये टाकल्यामुळे आम्हाला डिझेल 130-140 रुपये लिटरने घ्यावं लागत आहे आणि त्याचा आम्हाला पूर्णपणे मासे जास्त जरी मिळाले तरी तो त्याचा फटका बसणार आहे। याचा शासन दरबारामध्ये विचार करावा। यानंतर एक मोठी बातमी पाहूयात। कल्याणात जुन्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला झालाय। पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। संकेत विश्वकर्मा असं हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे। तर आताची बातमी पाहतोय आपण। कल्याणात जुन्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला झालाय आणि यामध्ये आरोपीला पोलिसांनी अटक केलेली आहे। संकेत विश्वकर्मा असं हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे। यानंतर वळूयात पुढच्या मोठ्या बातमीकडे। मोदींकडून युवकांचा इंटेलेक्च्युअल नक्षलवादी असा उल्लेख कदाचित मोदींनाही नोटीस जाण्याची शक्यता रोहित पवारांनी असं म्हटलंय। चीफ जस्टिस युवकांना किडे बोलतात तेव्हा नोटीस गेली नाही, युवकांना मारलं तेव्हा नोटीस गेली नाही असं रोहित पवारांनी म्हटलंय। जर राहुल गांधी यांना नोटीस जात असेल तर तो विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे असं रोहित पवार यांनी म्हटलंय। युवांना काल लाल किल्ल्यावरनं मोदी साहेबांनी काय बोलले संबोधित केलं आहे की इंटेलेक्च्युअल नक्षलवादी। मग असं जर बोललं असेल तर मग तिथं नोटिसेस कदाचित मग प्रधानमंत्री साहेबांना सुद्धा जाऊ शकतील। तेव्हा युवांवर लाठीचार्ज केला जात होता, अतिशय वाईट पद्धतीने मारलं जात होतं, तेव्हा सीजीआय जे आहे चीफ जस्टिस ऑफ इंडिया ते म्हणतात की आम्हाला वेळ नाही, त्यांना मात्र कोणी नोटीस तिथं देत नाही। राहुल गांधी जे लीडर ऑफ ऑपोजिशन आहे ते तिथं बोलत असतील आणि त्यांना नोटीस देत असतील तर मला असं वाटतं की जे पॉवर आहे बीजेपीकडे ती पूर्णपणे ते वापरून विरोधकांचा आवाज दाबण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।